आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड जिला नागपुर द्वारा मॉर्निंग शाखा का शुभारंभ किया गया। सुप्रसिद्ध डॉक्टर शांतिनाथ लुंगेजी, अध्यक्ष नीमा नेशनल इंटीग्रेटेड मेडिकल एसोसिएशन, श्री राजेंद्र घाटे, अध्यक्ष फेडरेशन सहकारी संस्था जिला नागपुर, विलास पराते, पूर्व महाप्रबंधक बैंक ऑफ इंडिया द्वारा किया गया। इस अवसर पर सोसाइटी अध्यक्ष मेघा गिरहे, उपाध्यक्ष विभा विंचुरकर, संचालकगण डॉक्टर साधना होते, छाया मुलताईकर, वंदना गोरले, उषा जैन, कुंदा धकाते, पूजा शेंडे, नियंत्रण समिति अध्यक्ष नरेंद्र विंचुरकर, भास्कर मुलताईकर, नरेश शेंडे, सीईओ डॉक्टर रवि गिरहे तथा संचालक उपस्थित थे। डॉक्टर रवि गिरहे द्वारा सोसाइटी की प्रगति पर प्रकाश डाला गया तथा आसमान फाउंडेशन के माध्यम से किए जा रहे सामाजिक कार्यों की जानकारी दी गई। उपस्थित अतिथियों ने मॉर्निंग शाखा उद्घाटन व दीपावली ग्राहक मिलन समारोह पर हार्दिक शुभकामनाएं दी। अध्यक्ष मेघा गिरहे द्वारा अपने संबोधन में जिला स्तरीय संस्था को सबके सहयोग हेतु निवेदन किया गया। कार्यक्रम में दिनेश टेकाड़े, अधिवक्ता राजेश लोखंडे, प्रमोद हेड़ाऊ, माता घरे, रवि सहारे तथा अनेक गणमान्य ग्राहक उपस्थित थे। कार्यक्रम का संचालन विभा विंचुरकर द्वारा तथा आभार प्रदर्शन डॉक्टर साधना होते द्वारा किया गया। कार्यक्रम को सफल बनाने के लिए कर्मचारीगण, प्रबंधक पायल काले, मधुरा कुलारकर ने अथक प्रयास किए। आहे सहकारी क्षेत्राचं, त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे। म्हणजे या जिल्ह्यामध्ये जे काही सहकारितेचं काम आहे ते कशा प्रकारे चांगलं चालवावं किंवा त्याच्यामध्ये तुमच्याकडून त्रुटी होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारच्या मिसयूज जो आहे सहकारी क्षेत्राचं नाव खराब होऊ नये म्हणून सतत प्रयत्नशील असलेला हा माणूस आहे। आणि या माणसाने जे फेडरेशन आहे या फेडरेशनला पूर्ण ऑल इंडियामध्ये, महाराष्ट्रात काय ऑल इंडियामध्ये प्रॉफिटमध्ये आणलेलं आहे। कुठलेही फेडरेशन प्रॉफिटमध्ये नसतात, पण त्यांनी इथलं फेडरेशन प्रॉफिटमध्ये आणलेलं आहे। याशिवाय दर महिन्याला वेगवेगळ्या प्रशिक्षण ते आयोजित करतात का सहकारिता क्षेत्रातलं आणि निशुल्क प्रशिक्षण असते। त्यांचा उद्देश आहे की या सगळ्या संस्थांनी त्याचा उपयोग घ्यावा, सगळ्या संचालकांनी उपयोग घ्यावा, त्या क्षेत्रात येऊन त्यांनी काहीतरी शिकावं आणि आपल्या संस्थेमध्ये ते इम्प्लिमेंट करावं, संस्था चांगली चालवावी याच्याकरता हे सतत धडपडत असतात। तर त्यामुळे हे डॉक्टरच आहेत, माझ्या मते हे डॉक्टर आहेत, सहकारिता क्षेत्राचे डॉक्टर आहेत। फक्त त्यांना पदवी वगैरे नाही मिळाली, पण ते अलिखित आहे, त्यामुळे मी त्यांचंही एक स्वागत करतो। याशिवाय आमच्या बँक ऑफ इंडिया जी आमची नॅशनलाइज बँक आहे, पूर्ण भारतामध्ये काय परदेशामध्ये आमच्या बँकेचं जे नाव आहे, त्या बँकेचे जनरल मॅनेजर आता सेवानिवृत्त झाले आहेत सर, ते मुंबईला होते आणि ते आता नागपूरला आलेले आहेत। इथे त्यांचं बरंच कार्य जे होतं, म्हणजे मी त्यांच्या अंडरमध्ये काम केलं आहे झोनल ऑफिसला मी जेव्हा होतो त्यांच्यासोबत, त्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये जे काही काम होते ते तर फार अप्रतिम केलं आहे त्यांनी, त्यामुळेच त्यांचं पुढे प्रमोशनही झालं, जनरल मॅनेजर वगैरे ते झाले। पण एक माणुसकी किंवा सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली आणि या ठिकाणी अनेक अशा प्रकारच्या कार्यक्रमाला त्यांनी प्रोत्साहन दिलं की ते मग रक्तदान असो, वृक्षारोपण असो, गरिबांना मदत करणं असो किंवा कुठल्याही प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये ते आमच्या सोबत जे आहे ते सतत अग्रणी राहिले आणि त्यांनी सतत आम्हाला प्रोत्साहन दिलं। म्हणजे काय असतं की एक बॉस जो असतो त्या बॉसला आपल्या व्यवसायापासून बिझनेस टार्गेट याच्याशिवाय दुसरं काही सुचत नाही, पण त्यांनी ते क्षेत्र त्यांचं सांभाळून सतत त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं। कुठल्याही प्रकारचं काही काम असलं की ते म्हणाले नाही आपल्याला करायचं आहे, आम्ही कौटुंबिक न्यायालय असू द्या की आम्ही पाणी फाउंडेशन असू द्या, ते स्वतः गड्डा खोदायला आमच्यासोबत आलेले आहे। असं आम्ही पूर्ण विदर्भामध्ये जे आहे त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, त्यामुळे मी त्यांचंही स्वागत करतो की ते आता नागपूरला आल्यामुळे या कार्यामध्ये त्यांच्या आणखी वृद्धी होईल आणि आमच्या फाउंडेशन असू द्या किंवा सोसायटी असू द्या त्याच्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन आपल्याला जे आहे ते सतत मिळत राहील अशी मी अपेक्षा करतो। निलेश रेवस्करजी ज्या प्रकारे घाटे साहेब आहेत, तर घाटे साहेब हे एक त्यांचे पुढारी आहेत, पण गाडी चालवणारे निलेशजी आहेत, त्यामुळे गाडी चालवताना ती गाडी रॉंग साईड गेली नाही पाहिजे, फुटपाथवर चढायला नाही पाहिजे, म्हणजे गाडी बरोबर चालली पाहिजे याचं काम जे आहे ते निलेशजी करतात। सतत त्या कार्यक्रमाचं व्यवस्थित त्याचं आयोजन करणं, सगळे कार्यक्रम पाहणं, व्यवस्था पाहणं, सगळ्या संस्थांना बोलवणं याचं काम जे आहे निलेशजी सतत करत राहतात, सतत ॲक्टिव्ह असतात। त्याच्यामुळे आम्हाला पण आम्ही आमचा प्रयत्न असतो कि आम्ही आमचे संचालक असू दे की कोणी असू द्या। दत्तवाड़ी में पहली बार श्री ज्वेलर्स एंड साड़ीज का भव्य शोरूम, साड़ीज की सभी कलेक्शन अब आपकी वार्डरोब को देगा बेस्ट लुक।
सभी को लुभाए श्री ज्वेलर्स एंड साड़ीज के कलेक्शन की कपड़ों की गुणवत्ता। फेस्टिव और वेडिंग सीजन्स में येवला पैठनी, जरीकाट, हैंडवर्क, सैटिन सिल्क, घाघरा ओढ़नी, शरारा, वन पीस, कुर्ती सेट और भी बहुत कुछ एक ही शोरूम में पाए। साड़ीज में सभी कलेक्शन, कुर्तियों में सभी कलेक्शन, वेस्टर्न आउटफिट के कलेक्शन एक ही जगह पर। मनमोहक और आकर्षक कपड़ों के कलेक्शन को खरीदने के लिए आज ही पधारे श्री ज्वेलर्स एंड साड़ीज शोरूम में। हमें संपर्क करें 9890084350 और 9822721909। हमारा पता सदाचार सोसाइटी, दत्तवाड़ी, अमरावती रोड, नागपुर।